आणखी एक मोठी बातमी आहे। अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्यात। मुंबईमधील बैठका आणि भेटीगाठींमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी त्या दिवशी उशीर झाला आणि त्यामुळेच त्यांनी खासगी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला। पूर्व विदर्भातील एक नेता फाईलवर सही करण्यासाठी अडून बसला होता। ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला आणि उशीर झाल्याने अजित पवार दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने गेले असा दावा मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी केला होता। अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली याची माहिती न्यूज 18 मराठीच्या हाती आली आहे। भंडारा गोंदियातील राईस मिलच्या फाईलवर अजित पवारांनी शेवटची सही केली होती अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते। फार महत्त्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादांनी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादांनी ती सही केली। ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। तर रोहित पवारांच्या या दाव्यावर खासदार सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे, तेही पाहूया। त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांग, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। म्हणजे माझी नियोजित वेळ 5 वाजता 5 ते 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। दरम्यान अजितदादांना भेटायला आलेला पूर्व विदर्भातील तो नेता कोण आहे ज्याच्यामुळे अजित पवारांना उशीर झाला, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे। पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटरनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे। तर रोहित पवारांनी काल पत्रकार परिषदेमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्यानंतर आज सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी एका युरोपियन संस्थेकडून केली जाणार होती, पण एका राजकीय नेत्यानं जाणीवपूर्वक हा तपास युरोपियन एजन्सीकडे जाऊ दिला नाही असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला। मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी विमान अपघातासंदर्भात खळबळजनक आरोप केले होते आणि घातपाताची शंका उपस्थित केली। विमान कंपनीचा कारभार, विमानाचा मेंटेनन्स, अचानक बदललेले पायलट, विमान सेवेची व्यवस्था करणाऱ्या कंपन्या अशा विविध मुद्द्यांवर शंका उपस्थित केली आणि त्यासोबतच अपघाताच्या तपासावर सुद्धा काही सवाल केले। आज पुन्हा एकदा त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला। कल जब मेरा प्रेजेंटेशन हुआ था, ये इन्फॉर्मेशन कल मैंने नहीं दी थी, लेकिन कल कुछ बहुत सारे सीनियर जो पत्रकार है जो एविएशन सेक्टर हैंडल करते हैं, उन्होंने मुझे बोला कि ये विषय जो रिपोर्ट है वो यूरोपियन एजेंसी को डीजीसीए के माध्यम से कुछ दिन पहले देने वाले, कुछ मतलब 15-20 दिन पहले देने वाले थे, लेकिन एक व्यक्ति ने उसको जानबूझ के रुकाया। वो व्यक्ति कौन ये आगे जाके शायद हमको पता चले, लेकिन दैट पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, दैट टू एक्सपीरियंस इन एविएशन। दरम्यान रोहित पवारांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशीची मागणी केली आहे। नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, ये जो यूएस का है, क्योंकि ये प्लेन यूएस में बना था, कैनेडियन कंपनी लेकिन यूएस में बना था, तो वो एजेंसी को आप ला सकते हो। फ्रांस की जो एजेंसी है उसको भी आप इन्वॉल्व कर सकते हो, जो सिविल एविएशन सेफ्टी फ्रांस, उसी के साथ यूके भी AAIB एजेंसी है, वो भी, इसमें से 2 एजेंसी कंपल्सरीली CID के साथ, CBI के साथ, DGCA के साथ, ये तीनों में से 2 कंपनी इन्वॉल्व होनी चाहिए, ऐसी मांग
वहाँ पे फैमिली और लोगों के तरफ से वहाँ पे मैं यहाँ पे कर रहा हूँ आगे। आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशीची मागणी करणाऱ्या रोहित पवारांच्या या मागणीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले तेही पाहूयात. भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत. ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही. याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही.